नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। वसंत पंचमी हा माता सरस्वतीच्या पूजनासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे। सरस्वती ही विद्येची देवता आहे। प्रत्येकाने घरामध्ये वसंत पंचमी हा दिवस साजरा करायचा आहे। वसंत पंचमी 23 जानेवारीला शुक्रवारी आले आहे आणि त्या दिवशी माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची असते। प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी उपाय करायचा असतो, कारण सरस्वती माता ही विद्येची देवता असल्यामुळे आपल्या मुलांनी पुढे जावं, भरपूर शिकावं अशी प्रत्येक आईची वडिलांची इच्छा असते। तर त्यामुळे या दिवशी सरस्वती मातेचं पूजन करून सरस्वती मातेला नैवेद्य दाखवून आणि आईने मुलांसाठी काही जर सोपे उपाय केले तर मुलांची त्यांच्या आयुष्यामध्ये भरभरून प्रगती होते, त्यांना अपयश येत नाही। तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या दिवशी माता सरस्वतीचा जन्म देखील झाला आहे अशी धार्मिक मान्यता आहे। सरस्वती पूजनाचा जो शुभमुहूर्त आहे तो आपण प्रथम जाणून घेऊया। शुक्रवार 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:13 पासून ते दुपारी 12:33 पर्यंत तुम्ही वसंत पंचमीची पूजा संपन्न करू शकता आणि या पूजेचा एकूण कालावधी साधारणपणे 5 तास 19 मिनिटे इतका असणार आहे। तर या दिवशी सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तर वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले बघा पिवळे वस्त्र किंवा पांढऱ्या रंगाचं जे वस्त्र आहे ते घालायचं आहे। आता सरस्वती मातेचा जर फोटो तुमच्या देवघरात असेल किंवा मुले जिथे अभ्यास करतात त्या ठिकाणी सरस्वती मातेचा फोटो असेल तर नक्कीच तो फोटो तुम्हाला स्वच्छ म्हणजे साफ करायचा आहे। एका पाटावरती पिवळे वस्त्र अंथरून त्यावरती तो फोटो ठेवावा। मूर्ती असेल तर कुठलाही सरस्वतीचा मंत्र जर तुम्हाला येत असेल तर तो मंत्र जप करून तुम्ही सरस्वती मातेच्या मूर्तीवर सेवा करू शकता, अभिषेक करू शकता। तुम्ही पाण्याने करा किंवा दुधाने करा, पंचामृतांनी केला तरीही चालेल आणि तुमच्याकडे जे काही उपलब्ध आहे त्यांनी तुम्हाला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। ही सेवा तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री केली तरी काही हरकत नाही, पण सकाळी केली तर अतिशय उत्तम आणि त्यासाठी तुम्हाला शुभवेळ देखील मी दिलेले आहे। तसेच बघा सरस्वती यंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ते तुम्ही एका वहीवर काढू शकता आणि त्याची सुद्धा पूजा आपल्याला सरस्वतींच्या मूर्तीबरोबर करायची आहे आणि ती पूजा करून ते यंत्र मुले जिथे अभ्यास करतात ते त्यांच्या समोर ते भिंतीला नंतर लावायचं आहे। एखाद्या लाल पेनने ते यंत्र काढलं तरीही हरकत नाही, त्याला हळदी कुंकू व्हावे, पिवळं फुल अर्पण करावे। तसेच मूर्तीला देखील हळदी कुंकू, पिवळे फुल अर्पण करावे, अक्षता अर्पण कराव्या। तसेच धूप दीप याने आपल्याला ओवाळायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी पिवळ्या रंगाची मिठाई माता सरस्वतीला आपल्याला अर्पण करायची आहे। तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे अशी पूजा आपल्याला करायची आहे। तसेच या दिवशी पुस्तकांची पूजा करावी। मुलांच्या अभ्यासाची पुस्तकं, पेन देवीसमोर ठेवावं आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत। यानंतर देवी सरस्वती मातेच्या मंत्राचा जप करावा। ओम ऐं सरस्वती नमः या मंत्राचा 21 वेळा जप आपल्या मुलांसोबत करावा, ज्यामुळे मुलांची एकाग्रता आणि बुद्धीची वाढ होण्यास मदत मिळू शकेल। तसेच या दिवशी दान धर्माला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे मुलांच्या नावे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पुस्तके किंवा कपडे दान करावी, यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात। तसेच अध्ययनासाठी वसंत पंचमी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला गेलाय, ही योग्य वेळ मानली जाते। त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी मुलांना नवीन कौशल्य शिकण्यास प्रवृत्त करावे। वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षर अभ्यास करून घेतल्याने मुले हुशार होतात असंही म्हणतात, त्यांचा बौद्धिक विकास होतो असंही मानलं जातं। त्याचबरोबर वसंत पंचमीला लहान मुलांना प्रथम अन्नप्राशन करण्याचा विधी अर्थात उष्टावण करण्याची परंपरा आहे आणि या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही एक गोष्ट आवर्जून करावी, ती म्हणजे या दिवशी मुलांना नवीन कपडे घालून चौरंगावर पिवळे कापड अंथरून त्यावर मुलांना बसवून देवी सरस्वतीची आराधना करून चांदीच्या चमच्याने खीर खाऊ घालावी। तसेच मुलांच्या जिभेवर ऐं श्री किंवा ओम असं लिहावे किंवा तांदळाने भरलेल्या ताटात ऐं श्री किंवा ओम या 3 मधून कोणतं एक अक्षर लहान मुलांकडून त्यांच्या बोटाने लिहून घ्यावे। वसंत पंचमीला लहान मुलांकडून हा अक्षराभ्यास करून घेतल्यानं मुलं हुशार होतात। याचबरोबर पिवळ्या रंगाची पाटी आणि पेन याचं देखील पूजन करावं। यावेळी सरस्वती मूलमंत्र श्री ह्रीं सरस्वती स्वाहा या मंत्राने देवीची आराधना करावी आणि अशा पद्धतीने प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी पूजा करावी। त्यानंतर बघा या दिवशी हवन सुद्धा केलं जातं, म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने पंक्तीमध्ये कापूर जाळून तुम्ही सरस्वती मातेचा मंत्र म्हटला, ओम श्री सरस्वती नमः स्वाहा, कापूर पूर्ण प्रज्वलित होईपर्यंत हा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर तुम्हाला सरस्वती मातेची आरती करायची आहे। या दिवशी मुलांनी सुद्धा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे।
पण जर पिवळ्या रंगाचं वस्त्र नसेल तर काळा रंग सोडून इतर रंगाचे वस्त्र घालू शकता, पण पिवळा रंग असेल तर अतिशय उत्तम. आईने सुद्धा पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी. आता बुद्धी म्हटलं तर सगळ्यांनाच हवी असते, तर फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही तर आपल्यासाठी सुद्धा बुद्धी आपल्याला मिळावी म्हणून आपल्याला सुद्धा सरस्वती मातेची पूजा करायची असते, सेवा करायची असते. आता पिवळ्या रंगाचे कपडे का घालतात तर बघा, माता सरस्वती यांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. एवढंच नाही तर पिवळा रंग हा जीवनामध्ये सकारात्मकता आणत असतो. तसेच पिवळा रंग हा अतिशय शुभ मानला जातो. त्यानंतर या दिवशी माता सरस्वतीच्या पूजेमध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचे बुंदीचे लाडू किंवा बेसनाचे लाडू जे आहेत ते पण तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता आणि नंतर प्रसाद म्हणून ते आपल्यालाच खायचे आहेत. तर असा हा वसंत पंचमीचा दिवस खूप साध्या सोप्या पद्धतीने साजरा करायचा आहे. ज्या घरामध्ये विद्यार्थी आहेत, बघा प्रत्येक घरामध्ये विद्यार्थी असतातच, मोठे असू द्या किंवा छोटे असू द्या, त्यांना तर या दिवशी सरस्वती मातेची पूजा करायचीच आहे आणि सरस्वती मातेचा मंत्र म्हणायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईने प्रत्येक मुलासाठी हा उपाय करायचा आहे. मुलं मोठी असतील तर ते स्वतः करू शकतात. मुलाच्या जिभेवर तुम्हाला मधाने मधोमध एक तर बोट बुडवून किंवा तुळशीची काडी जी असते किंवा तुम्ही दरबाची काडी किंवा सोन्याचं कानातलं किंवा अंगठी असेल तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ते मधामध्ये बुडवून मुलांच्या जिभेवर तुम्हाला एम काढायचा आहे. सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे आणि मुलं बघा छोटी असतील तर आईने मुलांसाठी करा, वडिलांनी केलं कोणीही केलं तरीही चालेल आणि मुलं मोठी असतील तर त्यांनी स्वतःसाठी केलं तरी देखील चालेल. हा अतिशय प्रभावी उपाय आहे. मुलांची बुद्धी अतिशय तीक्ष्ण बनते, त्यामुळे मुलांच्या जिभेवर दर महिन्याच्या पंचमी तिथीला आणि त्यातल्या त्यात या वसंत पंचमीला तर तुम्हाला एम हा बीजमंत्र काढायचाच आहे. कारण जिथे विद्या आहे तिथेच त्या घराची सगळी प्रगती होत असते आणि प्रगती कोणाला नको असते. तर त्यामुळे आपल्याला जर आपल्या घराची प्रगती पाहिजे असेल तर सरस्वती मातेचा हा महत्त्वाचा दिवस नक्की तुम्ही साजरा करावा. आता दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी जेव्हा तुम्ही घरातल्या सगळ्यांनी आंघोळीच्या वेळेस पाण्यामध्ये चिमूटभर तुम्हाला आवर्जून हळद टाकायची आहे. तसेच गंगाजलाचे 2 थेंब देखील टाकायचे आहेत. तसेच उंबरठ्याला हळदीचं लेपन देखील आपल्याला या दिवशी करायचं आहे. आता या वसंत पंचमीच्या दिवशी कुठल्या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी ह्या टाळायच्या आहेत हे देखील आपण पाहूयात. तर बघा, सगळ्यात पहिले वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला सरस्वती मातेची पूजा ही आवर्जून करायची आहे. तसेच या दिवशी आंघोळ केल्याशिवाय काही तुम्ही खाऊ नका, पिऊ नका, पाणी वगैरे काही नाही. हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. आंघोळ झाल्यानंतरच तुम्हाला पाणी प्यायचं आहे आणि जे काय खायचं आहे ते देखील आंघोळ केल्यानंतरच खायचं वगैरे आहे. तसेच यानंतर या दिवशी झाडं वगैरे तोडायची नाहीत. तसेच पानं फुलं जे आहेत ते देखील या दिवशी तोडायची नाहीत. पूजेसाठी तुम्ही आदल्या दिवशीच फुले जे आहेत ती तोडून ठेवू शकता किंवा आणून ठेवू शकता. तसेच यानंतर वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेला प्रिय असलेली पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची कपडे तुम्हाला आवर्जून घालायचे आहेत. पण चुकून देखील या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका. तसेच या दिवशी आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे. या दिवशी मात्र मांसाहार, मद्यपान, व्यसन ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. बघा, यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी विद्येचा कुठल्याही प्रकारे आपल्याला अपमान करायचा नाहीये. बघा, पुस्तकाला वहीला पाय वगैरे लागला तर आपल्याला त्याचे पाया पडायचा आहे, नमस्कार करायचा आहे चुकून लागला म्हणून. तसेच पुस्तकावर, वहीवर, कुठल्याही विद्येच्या गोष्टीवर आपल्याला राग काढायचा नाही, त्याला फेकायचं नाहीये. बघा, यामुळे तुमच्या अभ्यासात प्रगती थांबेल, तुमच्या करिअरमध्ये प्रॉब्लेम येतील, कारण विद्या ही मोठी आपली प्रॉपर्टी असते. यानंतर कोणत्याही प्रकारचे वाईट शब्द या दिवशी बोलायचे नाहीये. यानंतर माता सरस्वतीची आपल्याला यथाशक्ती पूजा करायची आहे. सरस्वती मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. कोणाचा अपमान करू नका, मोठ्यांचा अपमान करू नका. तसेच रागाराग, चिडचिड, शिवागाळ वगैरे या गोष्टी आपल्याला अजिबात या दिवशी नाही झाल्या पाहिजेत. तसेच खोटे देखील आपल्याला बोलायचं नाही. बघा, याही व्यतिरिक्त उच्च शिक्षणात यश मिळवायचे इच्छुक असणाऱ्यांनी आपल्या मुलांच्या हातून ब्राह्मणाला वेदशास्त्राचं दान करावं. या उपायाने सुद्धा मुलांच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत मिळेल. शिवाय बुद्धीची वाढ होईल आणि शिक्षणाच्या मार्गावर यशस्वी वाटचाल होण्यास नक्कीच मदत मिळेल. तर आज आपण पंचमीच्या पवित्र दिवशी देवी सरस्वतीची पूजा का केली जाते आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईने कोणते उपाय करावेत याची सविस्तर माहिती घेतली आहे. शिवाय पंचमी हा दिवस ज्ञान, विद्या आणि बुद्धीचा विकास साधण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. म्हणून या उपायामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, शिक्षणात प्रगती आणि जीवनामध्ये यश मिळवण्याचे मार्ग देखील मोकळे होऊ शकतात.
तर वसंत पंचमीची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.